नमस्कार. आज आपण इमारतींच्या एका महत्त्वाच्या पैलूवर बोलणार आहोत. विषय आहे हरित इमारतींसाठी ऊर्जा मॉडेलिंग. आपल्याकडे हरित इमारतींसाठी ऊर्जा मॉडेलिंग, संकल्पना आणि उपयोग यावर आधारित काही माहिती आहे. आज आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की एखादी इमारत प्रत्यक्ष बांधण्याआधीच तिची ऊर्जेची गरज कशी मोजतात, कशी सुधारतात आणि मग लीड, ब्रीम किंवा आपल्याकडच्या IGBC गृहा सारखी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी हे तंत्रज्ञान कसं कामी येतं. चला तर मग खोलवर शिरूया यात. तर हे ऊर्जा मॉडेलिंग म्हणजे नेमकं काय, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर? हो, म्हणजे बघा, जी इमारत आपण बांधणार आहोत ना, ती किती ऊर्जा वापरेल याचं एक प्रकारे संगणकावर भविष्य वर्तवणं, एक सिम्युलेशन करणं. अच्छा, सिम्युलेशन. हां, म्हणजे डिझाईनच्या टप्प्यावरच आपल्याला कळतं की ऊर्जेच्या दृष्टीने काय चांगलं, काय बदलायला हवं, बांधायच्या आधीच. आणि मग याचा त्या ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन्सशी थेट संबंध येतो. अगदी, कारण या प्रमाणपत्रांमध्ये ऊर्जा बचतीला खूप महत्त्व आहे, गुण आहेत त्यासाठी. मग हे मॉडेलिंग काय करतं, तर ते पुराव्यानिशी दाखवतं की आपलं डिझाईन किती ऊर्जा वाचवेल. ते आकडेवारीने सिद्ध करता येतं. म्हणजे फक्त दावा नाही तर पुरावा मिळतो. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, समजा आपल्याकडे 2-3 पर्याय आहेत, वेगळ्या प्रकारच्या भिंती किंवा खिडक्या किंवा AC सिस्टेम, हां हां. तर कोणतं कॉम्बिनेशन सगळ्यात जास्त ऊर्जा वाचवेल हे आपण मॉडेलिंगमधनं तुलना करून ठरवू शकतो. म्हणजे फक्त पर्यावरणासाठी चांगलं नाही तर खिशाला पण परवडणारं ठरतं. नंतर वीज बिल कमी येतं. नक्कीच. सुरुवातीला मॉडेलिंगचा खर्च असतो थोडा, पण लाँग टर्ममध्ये ऊर्जेची बचत होते ना, ती खूप मोठी असते. ओके. मग हे करतात कसं नक्की? म्हणजे काय काय लागतं या सिम्युलेशनसाठी? यासाठी ना खास सॉफ्टवेअर्स असतात. त्यात इमारतीची सगळी माहिती भरावी लागते. म्हणजे तिचं डिझाईन, आकार, दिशा, ओके. भिंती, छत कशाचं बनणार आहे, कोणतं इन्सुलेशन वापरलंय, खिडक्या कुठे आहेत, किती मोठ्या आहेत, कोणत्या प्रकारच्या काचा आहेत, म्हणजे त्या लोई, ग्लेझिंग वगैरे असतात ना. हो हो, ज्यातून उष्णता कमी आरपार जाते. अगदी. ती सगळी माहिती. मग इमारतीत किती लोक असणार, कधी असणार, ते काय करणार, म्हणजे ऑफिस आहे की घर, लाईट्स कधी चालू असतील, कोणती उपकरणं वापरली जातील. आणि HVAC सिस्टम पण, हीटिंग, व्हेंटिलेशन, AC. हो, ती तर खूप महत्वाची. कोणती सिस्टम आहे, तिची कपॅसिटी किती, ती कशी चालणार आहे, हे सगळं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथलं हवामान. हवामान, ते कसं? हो, त्या शहराचा किंवा जागेचा वर्षभराचा हवामानाचा डेटा लागतो. म्हणजे प्रत्येक तासाचं तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश किती आहे. बापरे, इतकं डिटेलमध्ये? हो, त्यासाठी TMY किंवा EPW फाईल्स वापरतात. हा सगळा डेटा सॉफ्टवेअरमध्ये टाकला की मग ते वर्षभरातल्या प्रत्येक तासाला इमारतीत काय घडेल याचं गणित मांडतं. म्हणजे किती उष्णता आत येईल, बाहेर जाईल, AC किती चालेल, लाईट्स किती लागतील, पंखे किती चालतील, असा सगळा हिशोब. म्हणजे अक्षरशः एक व्हर्च्युअल इमारत तयार करून तिचा ऊर्जा वापर तपासला जातो वर्षभरासाठी. कमाल आहे. कोणती सॉफ्टवेअर्स वापरतात यासाठी साधारणपणे? बरीच आहेत. एनर्जी प्लस म्हणून आहे, ते खूप डिटेल आणि प्रसिद्ध आहे. अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने डेव्हलप केलंय. अच्छा. मग ISVE, डिझाईन बिल्डर, इक्वेस्ट अशी व्यावसायिक सॉफ्टवेअर्स पण आहेत. आणि आता तर रेविट सारख्या BIM सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा बिल्ट इन एनर्जी अनालिसिसची सोय असते. आणि मग यातून काय काय सुधारणा करता येतात डिझाईनमध्ये? भरपूर गोष्टी तपासता येतात. जसं की इन्सुलेशन वाढवलं तर AC किती कमी चालेल, खिडक्यांना बाहेरून शेडिंग म्हणजे सनशेड्स लावल्या तर आतली थंडी टिकून राहील का, किंवा समजा जास्त कार्यक्षम HVAC सिस्टम वापरली, जशी VRF सिस्टम म्हणतात ती, हो, ऐकले VRF बद्दल. तर त्याने किती ऊर्जा वाचेल. दिवसा नैसर्गिक उजेड वापरला तर लाइटिंगचा खर्च किती कमी होईल. LED दिवे किती फायद्याचे. आणि सौर पॅनलचं काय, म्हणजे PV पॅनल्स बसवले तर? हो, ते पण मोजता येतं. किती वीज तयार होईल, त्यामुळे बाहेरून किती कमी वीज घ्यावी लागेल याचा अंदाज येतो. कधी कधी तर अगदी छोट्या गोष्टींमधूनही मोठा फरक दिसतो. म्हणजे फक्त इमारतीची दिशा थोडी बदलली किंवा खिडक्यांची जागा. खरंच? हो, त्याने सुद्धा ऊर्जेच्या वापरावर परिणाम होतो, जो आपल्याला सहज लक्षात येत नाही. मॉडेलिंग ते दाखवून देतं. हे सगळं ऐकून खूप प्रभावी वाटतंय. पण याला काही आव्हानं किंवा मर्यादा आहेत का? आहेत ना. सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे डेटाची अचूकता. तुम्ही जी माहिती सॉफ्टवेअरला द्याल त्यावरच निकाल अवलंबून असतो. म्हणजे गार्बेज इन, गार्बेज आउट. अच्छा, म्हणजे चुकीची माहिती टाकली तर निष्कर्ष पण चुकीचे. बरोबर. दुसरा म्हणजे हे काम थोडं किचकट आणि वेळखाऊ आहे. त्यासाठी कौशल्य लागतं, एक्सपर्टाईज लागतं. त्यामुळे त्याचा खर्च पण येतो.
आणि असं होतं का की मॉडेलमध्ये दिसलेला अंदाज आणि प्रत्यक्षातला वापर यात फरक येतो? हो, येतो. त्याला परफॉर्मन्स गॅप म्हणतात. आपण मॉडेलमध्ये गृहीतक धरलेलं असतं की इमारत अशी वापरली जाईल. पण प्रत्यक्षात लोकांच्या सवयी वेगळ्या असू शकतात, उपकरणांचा वापर वेगळा असू शकतो किंवा इमारतीशी देखभाल कशी होतीये यावर पण फरक पडतो. म्हणजे 100% अचूक अंदाज नसतो नेहमी. नाही, पण तरीही ते दिशा दाखवण्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि हा परफॉर्मन्स गॅप कमी कसा करायचा यावर पण काम चालू आहे. पण या मर्यादा असल्या तरी आजच्या काळात हवामान बदल, वाढता ऊर्जा खर्च, नियम बघता याचं महत्त्व तर वाढतच चाललेला. अगदी. आता हे फक्त नाईस टू हॅव नाही राहिलंय. अनेक ठिकाणी तर ते आवश्यकच झालंय. हरित इमारतींची मागणी वाढतीये, नियम कडक होत आहेत. त्यामुळे ऊर्जा मॉडेलिंग गरजेचं बनलंय. ही खर्चात चालणाऱ्या इमारती बांधण्यासाठी एक अत्यंत आवश्यक प्रक्रिया आहे. हो, नक्कीच. आणि भविष्यात तर AI आणि मशीन लर्निंगमुळे हे अजून सोपं आणि प्रभावी होईल. इमारतीचा वापर चालू असतानाच रिअल टाईममध्ये तिची कार्यक्षमता तपासणं किंवा इमारतीची डिजिटल ट्विन तयार करून तिचं व्यवस्थापन करणं हे सगळं शक्य होईल. बरोबर. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आपल्या आजूबाजूला विशेषतः जुन्या इमारतीमध्ये ऊर्जा बचतीच्या अशा कोणत्या संधी असू शकतील ज्या कदाचित ऊर्जा मॉडेलिंगसारखं तंत्रज्ञान वापरून शोधता येतील आणि सुधारता येतील? विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्की.